महाराष्ट्र भूमीला संतांचा मोठा वारसा लाभलाय. संत तुकाराम महाराज हे आपल्या साध्या, सरळ पण मर्मभेदी अभंगांतून जगाला जगण्याचे सार सांगत असत. त्यांच्या शब्दांत जितकी धार होती तितकीच त्यांच्या स्वभावात मृदुता होती. त्यांच्या याच स्वभावाचा एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे ही कथा. एका प्रसन्न सकाळी देहूच्या इंद्रायणी काठी संत तुकाराम महाराज नामस्मरणात मग्न होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि ओठांवर सदैव पांडुरंगाचे नाव असे. त्यांचा एक तरुण शिष्य तिथे आला. हा शिष्य स्वभावाने अतिशय उग्र, रागीट आणि अहंकारी होता. क्षुल्लक कारणावरून इतरांशी वाद घालणे हा त्याचा स्वभाव होता. महाराजांचे शांत रूप पाहून त्याने न राहवून विचारले, महाराज, एक प्रश्न मला अनेक दिवसांपासून सतावतोय. या जगात लोक एकमेकांशी कपटाने वागतात, शिवीगाळ करतात, निंदा करतात, पण तुम्ही, तुमच्याकडे कोणी कितीही वाईट वागले तरी तुम्ही शांत कसे राहता? तुमच्या या आनंदी आणि गोड स्वभावाचे गुपित काय आहे? तुकोबांनी शिष्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. ते हळूच म्हणाले, बाळा, माझे गुपित राहू दे बाजूला, पण तुझे एक गुपित मला ठाऊक झाले आहे. तुझे भविष्य मला दिसतंय. शिष्याने उत्सुकतेने विचारले, काय आहे महाराज माझे भविष्य? महाराज सुस्कारा सोडून म्हणाले, बाळा, आजपासून बरोबर 7व्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे. हे तुझे शेवटचे 7 दिवस आहेत. गुरूंच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे शिष्यासाठी ब्रह्मवाक्य होते. त्याचे हातपाय थरथरू लागले. घसा कोरडा पडला. 7 दिवस? फक्त 7 दिवस? हाच विचार त्याच्या मनात चक्रावू लागला. तो तसाच उठला आणि घराकडे धावला. त्या दिवशी घरी गेल्यावर त्याला अन्नाची चव लागेना की झोप येईना. पहिल्या दिवशी त्याला खूप भीती वाटली, पण दुसऱ्या दिवसापासून त्याच्या विचारात बदल होऊ लागला. त्याला वाटले, जर मी मरणारच आहे तर कशासाठी कुणावर रागावू? कशासाठी हा अहंकार? तिसरा दिवस त्याने आपल्या कुटुंबाशी, पत्नीशी आणि मुलांशी अतिशय प्रेमाने संवाद साधला. चौथा दिवस गावात ज्यांच्याशी त्याचे भांडण झाले होते, ज्यांना त्याने अपशब्द वापरले होते, त्या प्रत्येकाच्या घरी तो स्वतः गेला. त्याने त्यांचे पाय धरले आणि डोळ्यात पाणी आणून माफी मागितली. 5वा आणि 6वा दिवस त्याने आपला पूर्ण वेळ विठ्ठलाच्या भक्तीत आणि ध्यानात घालवला. त्याच्या मनात आता कोणाबद्दलही द्वेष राहिला नव्हता. त्याचे चित्त शुद्ध झाले होते. 7वा दिवस उजाडला. शिष्य अतिशय शांत झाला होता. मरणाची भीती आता उरली नव्हती, तर एक प्रकारचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते. तो शेवटचे दर्शन घेण्यासाठी तुकाराम महाराजांकडे गेला आणि त्यांच्या चरणी लीन झाला. महाराजांनी त्याला विचारले, काय रे बाबा, कसे गेले तुझे हे 7 दिवस? या 7 दिवसांत तू किती लोकांशी भांडलास? किती जणांवर रागावलास? किती जणांचा मत्सर केलास? शिष्य हात जोडून विनम्रतेने म्हणाला, महाराज, तुम्ही काय विचारताय? मृत्यू समोर उभा असताना भांडायला वेळ कोणाकडे होता? माझ्याकडे फक्त 7 दिवस होते. ते मी वाया कसे घालवू शकलो असतो? मी या काळात कुणावरही रागावलो नाही, उलट सर्वांशी प्रेमाने वागलो. ज्यांचे मन दुखावले होते त्यांची माफी मागितली. माझे संपूर्ण लक्ष केवळ भगवंताच्या चरणी होते. शिष्याचे उत्तर ऐकून तुकाराम महाराज प्रसन्नतेने हसले आणि म्हणाले, बस, हेच तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. तुला वाटले की तू 7 दिवसांनी मरणार आहेस, म्हणून तू तुझे वागणे बदलले. पण मी दररोज असेच जगतो की आजचा दिवस माझा शेवटचा आहे. महाराज पुढे म्हणाले, मृत्यू हा अटळ आहे. तो 7 दिवसांनी येईल की 7 वर्षांनी की पुढच्या क्षणी हे कुणालाच ठाऊक नाही. जर आपण हे सत्य सदैव डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याकडून कुणाचेही वाईट होणार नाही. हेच माझ्या गोड वागण्याचे आणि शांत राहण्याचे रहस्य आहे. शिष्याला आपली चूक उमजली. महाराजांनी मृत्यूची भीती घातली नव्हती, तर त्याला जगण्याची कला शिकवली होती. आठवडा 7च दिवसांचा असतो. सोमवार ते रविवार. 8वा दिवस नसतोच. त्यामुळे जे काही चांगलं करायचे आहे ते याच 7 दिवसात करायचे आहे. जर आपण आजचा दिवस शेवटचा मानून जगलो तर आपण अधिक प्रेमळ, अधिक कार्यक्षम आणि अधिक आनंदी राहू शकू. मित्रांनो, कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि विक्की कथा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.